मग सर कसे बोला. आहात? मी माइंड ब्लोईंग. लुकिंग माइंड सुपर फिट. हो हो, काय? खूप सुपर फिट दिसताय तुम्ही. येस येस येस. बोल बोल. आणि छान जेवण पण ही बनवताय. आम्ही बघतोय तुमचे व्हिडिओज आणि अपडेट सगळे. हो, मी रोज बनवतो, पण रोज अपडेट टाकत ना मी, कारण मग ते रोज मला काय बनवता? म्हणतात. हा, रोज बनवताय? रोज एव्हरीडे वन वाव. डिश. काय करणार, काही पण दुसरा सर, पर्याय नाही. हो हो, हा? पण मला सगळ्यात आधी तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे, कारण इंडस्ट्रीचं एवढं मोठं तुमचं करिअर आहे आणि त्याच्यामध्ये इतका मोठा ब्रेक तुमच्या लाईफमध्ये कधीच आला नसेल ना? कधीच एवढे नाही. दिवस तुम्ही घरी आहात. नाही, कधीच नाही. कधीच नाही. इतके दिवस म्हणजे मी अगदी 2 दिवस कधी घरी बसलो नाहीये. बापरे. पण या निमित्तानं संपूर्ण परिवार सर एकत्र आलाय. हो, ते एक त्याच्यात एक असतं. 2000 काय म्हणतात त्याला आता, या बॅड टाइम मध्ये एक वन सिल्वर लाईनिंग इज यू कॅन स्पेंड टाइम विथ द फॅमिली आफ्टर लॉंग टाइम. म्हणजे हो, कायम वी आर देअर. नक्कीच. पण सर सध्याची स्थिती जी आहे आणि खरंच त्याचं गांभीर्य आपल्या सगळ्यांनाच आहे. पण आपण या लाईव्हच्या माध्यमातून जे घरात बसून आहेत लोक, जे घाबरलेली आहेत, त्यांना आपण पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न काय करूया. माहिती ना, की ह्याला दुसरा पर्याय नाहीये. वी डोंट हॅव हम्म. अन ऑल्टरनेटिव्ह. आता हे जे पंतप्रधान म्हणतात, मुख्यमंत्री म्हणतात, ते काही उगाच म्हणत नाहीये. देर इज अ रिझन टू इट. आणि हा प्रॉब्लेम हाताबाहेर जाण्याच्या आधी, म्हणजे इटलीमध्ये जसा हाताबाहेर गेला, फ्रान्समध्ये गेला, स्पेनमध्ये गेला, हम्म. हम्म. तसा हाताबाहेर जायच्या आधी आपल्याला कंट्रोल करता आलं तर जास्त चांगलं आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी घरी बसून काय करू, तर घरी बसून जिवंत राहा, एवढंच अगदी. सांगायचं मला त्यांना. म्हणजे तुम्हाला अगदी. एकाच गोष्टीची गॅरंटी आहे, तुम्ही घरी राहिला तर तुम्ही जिवंत राहाल. असं नाही की हो. बाहेर गेल्यावर तुम्हाला काय होईल, पण देर आर चान्सेस, ऍटलीस्ट 50-50 चान्सेस. आणि द अमाऊंट ऑफ डेथ्स जे झालेले आहेत, म्हणजे काल एका दिवसात अमेरिकेत साधारण 1000च्या वरती डेथ झाली. फ्रान्सचा ऍव्हरेज 700-800 आहे, लंडनचा ऍव्हरेज 700-800. म्हणजे इट इज बरं, हे बघताय तुम्ही. आणि हो. असं पण नाही की हे तुम्हाला ठाऊक नाही. आणि मला वाटतं तुम्ही काय काय करणार बाहेर, म्हणजे थोडे दिवस खाल्ली डाळ भात तर काय फरक पडणार आहे. हो. थोडे दिवस तुम्ही नाही जिभेचे चोचले पुरवले तर काय फरक पडणार आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय असते, की तुम्ही जेव्हा बाहेर जाता ना, की एखाद्या माणसाला आता काय तो सुसायडल आहे म्हणतो आपण, चला त्याला हम्म. हम्म. आत्महत्याच करायची आहे. पण ही आत्महत्या पण नाही ना. तू आत्महत्या करायला बाहेर जात नाहीयेस, तू हत्या करायला बाहेर जातो. पण तुला जर का झाला तर तू घरी येऊन सगळ्यांना देणार आहेस तो, हो. फॉर नो फॉल्ट ऑफ देअर्स. त्यामुळे हे ऐका, थोडे दिवस आता, थोडे दिवस हा त्रास सहन करावा लागणारच आहे. तुम्हाला जर का आयुष्यात खूप गोष्टी करायच्या असतील, खूप छान छान खायचं असेल, खूप छान छान गोष्टी बघायच्या असतील, खूप छान छान कपडे घालायचे असतील, तर आय थिंक न्यू क्लोथ्स लुक बेस्ट ऑन अ लिव्हिंग पर्सन, नॉट ऑन अ कॉर्प्स. त्यामुळे बरोबर आहे. गपचूप घरात बसून शांतपणे ही जी लॉकडाऊन पिरियड आहे ना, तो शांतपणे पाळा. नक्कीच. सगळ्यांनी तेच काळजी घेतली पाहिजे. आणि महेश सर, तुम्ही सुद्धा इतके दिवस घरी बसून आहात आणि अ, तुम्ही आता हा संदेश सांगता, मात्र एक छान तुमच्या कलेच्या माध्यमातून तो संदेश तुम्ही पसरवताय. कारण वास्तव टू अशी एक शॉर्ट फिल्म तुम्ही तयार केलेली आहे घरात बसूनच. आणि त्याच्यात हो. सई आहे, गौरी आहे. आणि ते कधी सुचलं तुम्हाला आणि कधी केलंय हे शूट? नाही, मध्ये आमचं चालू होतं की मी आता या पोरींना घेऊन सगळ्यांना काय काय एक थोडं इम्प्रोव्हायझेशनचं सेशन करत होतो, की एखादा सीन देऊन त्यांना. मग मला असं लक्षात आलं की आपण एक शॉर्ट फिल्म बनवूया. मग मी एक गोष्ट शोधत होतो की जी आपण घरातल्या घरात बसून करू शकतो. नंतर डोक्यात आलं, म्हटलं ह्या सब्जेक्टवर आता जे काही चालू आहे त्याला धरून काही हम्म. करता आलं तर. पण म्हटलं मला ते क्लिशेड नको होतं. मग ते कळलं, तो बरोबर. 5 मिनिटातच इम्पॅक्ट देणं खूप गरजेचं होतं. मग हम्म. लिहायला घेतलं मी, आणि नंतर लक्षात आलं की ह्याच्यात डायलॉगची काही गरजच नाहीये, भाषेचं काही बंधनच नाहीये. बरोबर. आणि बनवली आम्ही. आणि बरं, सगळं घरीच सत्तेनी कॅमेरा ऑपरेट केला. वा. जीवनीच आमचं एडिटिंग केलं आणि तिने म्युझिक मिक्स केलं. आणि बाकी ऍक्ट्रेसेस तर काय आमच्याकडे खूप आहेत. नाही, पण म्हणजे त्यामुळे इव्हन सत्याचंही कौतुक, सईचं कौतुक, गौरीचं कौतुक. आणि तुम्ही तर आहात. पण एक पूर्ण कलाकार फॅमिली जेव्हा एकत्र येते तेव्हा काय तयार होतं ते त्याच्यातून पाहायला मिळालंय. आणि सध्याच्या हो, घडीला हे महत्त्वाचं होतं आणि बघा. आहेत त्या अवेलेबल ह्याच्यामध्ये. आता माझा प्रॉब्लेम तोच झाला
आता तो पहिला मला एक फोटो पाहिजे होता, तर माझ्याकडे फोटोच नव्हती फ्रेम माझा असलेली, त्याला हार नव्हता, म्हटलं आणायचं कुठून, मग बॅगने घेतलं. की त्यामुळे ओके. खूप अशा गोष्टी होत्या. वर कॅमेरा पण आपला आयफोन वापरला, हो त्यामुळे बट आय थिंक वी सत्य डिड अ गुड जॉब, त्यांनी त्यानं चांगलं केलं. आणि हो माझं हो. म्हणणं आहे की ते घरी लोकांना ना, की काही काही घरगुती जे उपाय सगळीकडे जे सांगतात ते करायला हरकत नाही. ते निदान एक मीठ टाकून गरम पाण्याच्या गुळण्या सकाळ संध्याकाळ करायला हरकत नाही. आता हो म्हणतात हो. त्याच्यानं नुकसान तर नाही होणार, म्हणजे माझं म्हणणं असं नाही की त्यांनी काही फायदाच होईल, पण त्यांनी हम्म. नुकसान होणार आहे का? नाही. मग करायला काय प्रॉब्लेम आहे? किंवा सकाळी तुम्ही काही कडुलिंबाचा पाला, एक आवळा, लिंबू ह्याचं एकत्र करून मिक्सचर केलं तर इट विल इन्क्रीज युअर इम्युनिटी ना. व्हिटॅमिन सी चा मारा तुम्ही केलात तर हम्म. त्याच्यामुळे नुकसान तर होणार नाही ना. हे लोकांनी करणं खूप गरजेचं आहे घरी बसल्या बसल्या. हो हो. आणि ते आहे. दिस टू विल पास हे रोज त्यांनी म्हणायला पाहिजे. हे सुद्धा दिवस जातील. हो सर, आणि पॉझिटिव्हची खूप गरज आहे सध्या. आणि तुम्ही सध्या पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करताय घरात? कारण सध्या मी आपण आता हेच म्हटलं बातम्यांच्या ना, मी एक सिनेमा लिहायला घेतला, तो माझा स्क्रीन प्ले झालाय, तर मी त्याच्या डायलॉगवर बसलोय. माझं एक जुनं बरं. नाटक होतं, मला ते जरासं थोडंसं रिवाईज करायचं होतं, ते मी करत बसलोय. मग ह्या मुलींना ओके. वेळ असेल तेव्हा आम्ही काही इम्प्रोव्हाइज करतो. मग हं, वेब सिरीज बघतो कुठली तरी, कॅरम आहे घरात, पत्ते आहेत, हं, उनो खेळतो. हं, हं. आणि मग कधीतरी यांचा परफॉर्मन्स बघतो. रात्री हे आमची बायको आणि मुली इथे डान्सचा परफॉर्मन्स देतात. अरे वा. हो, मी एकदा लाईव्ह पाहिलं होतं त्यांचं. पण ते आता सध्या बघण्यापलीकडे घरात मी काही बसून. करू शकत नाही. म्हणजे तो फक्त डान्स मी बघतो. इच्छा होते कधी कधी नाचायला जायची, पण म्हटलं की नको बाबा, कुठे दमून बिमून पडायला नको. आणि हे बरोबर. खूप पण विगरसली नाचतात. मी त्याचा व्हिडिओ काढून टाकणार आहे गपचूप एकदा असा, कॅन्डिड. बरं, पण आम्ही एक लाईव्ह बघितलं होतं, म्हणजे सगळ्यांनी मिळून ना तिघींनी लाईव्ह केलं होतं, ते पाहिलं होतं. मला वाटतं तेच सेशन असावं रात्रीचं, डान्स सेशन. केलेलं कोणी केलेलं लाईव्ह? कोणी केलेलं? सईचं लाईव्ह पाहिलं होतं आम्ही. हो, केलं असेल बा, मला हो माहित हो. नाही. हे बघ, मी ना आता फार मी आता हल्ली हल्ली ह्याच्या कोरोना व्हायरसमुळे मी जरा ते ह्याच्यामध्ये दिसायला लागलं तुम्हाला काय हा इन्स्टावर. हा. मला ते आय आय डोंट नो, म्हणजे मला मी फार त्याच्यात काय माहीर नाहीये, पण आता हळूहळू इफ आय हॅव टू कीप इन टच विथ पीपल, आय थिंक आय आय नीड टू. पण तेवढ्या पुरतच हो. म्हणजे मला आता काही काही आता मी इन्स्टावर आहे म्हणून मी बघतो ना, तर आपल्या काही काही हिरोईन म्हणजे जवळजवळ 3-3 मिनिटाला फोटो टाकतात. हो, कंटाळलो ग मी तुझा फोटो बघून आता. इथून 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 म्हणजे का, म्हणजे म्हणजे हो सनकिस्ड फेस आणि मूनकिस्ड फेस, आणि मग काही त्याचं हो बरं म्हणजे हो. कशासाठी, म्हणजे त्याच्यात काही इम्पॉर्टंट असेल तर दिवसात एक फोटो टाकलाच हरकत नाही. सकाळी तू कशी दिसतो, रात्री झोपताना कशी दिसतेस, इट इज समटाइम्स भडी मारू तुम्ही. आता आहे इन्स्टावर ना, त्यामुळे हम्म, ते दिसतं. पण हम्म, समटाइम्स आय फील की या इन्सानी पीपलना वेन बनवलंय, वेन. त्यांना हो. स्वतःला बघायला खूप आवडतं. आणि मग ते बघतात हम्म, किती लाईक्स आले, किती डिसलाईक्स आले, मग किती कमेंट्स आल्या. हो इट इज अ हो. फॉल्स सेन्स ऑफ अचीवमेंट, माझं म्हणणं हम्म, आहे. त्यामुळे हम्म, सगळं मॉडरेटली करा. हम्म, अति अति म्हणजे मी आता काही बघतो ना, की असं मी म्हटलं रे, हे का टाकत असतील फोटो, म्हणजे हम्म, का, म्हणजे इज इट ऑब्सेशन आहे की माझ्याबद्दल काय लोक रिॲक्ट करतात. हम्म. आणि असू शकतो. तर ते ऑब्सेशन थोडस, त्यामुळे मला, मी इन्स्टावर आहे पण मला ते आता हे रिअलाइज व्हायला लागले. मी आता गेली खूप खूप दिवस, म्हणजे काय मला वाटतं 1 वर्ष होऊन गेलं असेल मी इन्स्टावर आहे, पण माझ्या हम्म. पोस्ट 83 आहेत टोटल. खूप कमी पोस्ट केलंय हा, तुम्ही नाही पण रेग्युलर. काय काय पोस्ट करायचं, मी असं काही काय जेवले, काय खाल्लं, काय केलं, मग मी खिडकीतनं हम्म. बाहेर बघितलं, मग मी म्हणजे इट इज लाईक ते पिक्चर होता बघ तो कुठला ह्याचा, अरे तो त्याला अख्खा कॅमेरावर असतो, तो कुठला पिक्चर आपला, जिम कॅरीचा पिक्चर. हो हो. माहित आहे ना, की तो असतो पण त्याला माहिती नसतं, पण ही ऑलवेज ऑन कॅमेरा. येस. तसं झालंय. हे लोक हो फक्त आता हळूहळू त्याच्यातच राहणार आहेत. सकाळी उठून एक हम्म. अवजार एक काहीतरी बनवतील, ज्याच्यामुळे तो कॅमेरा त्यांच्यावर राहील. आणि थ्रू आउट द डे दे विल से व्हॉट दे आर डुईंग, दे गोइंग हिअर, दे डुईंग दॅट, दे डुईंग दॅट. इट इज. पण सर, तुम्ही जसं वास्तव तुमचा व्हिडिओ पण पोस्ट केला, मला वाटतं अशा तुमच्या कलाकृती ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आम्हाला सध्याच्या काळात बघायला मिळालं तर खूप छान वाटेल. कारण नाही, आय विल डू. तेच म्हटलं ना मी, की देन इफ यू कॅन यूज इट फॉर अ गुड थिंग ना. म्हणजे बरं, माझं म्हणणं आहे, तुम्हाला सकाळी फोटो टाकायचा होता तर काही हरकत नाही,
when we are going to put every 1 hour, त्यांनी काय मिळवता तुम्ही? बरोबर. what do you achieve out of it? पण सर पुष्कर लाईव्ह मध्ये आलेला आहे, पुष्कर आपला. कोण पुष्कर? त्याचे प्रश्न गेले. हाऊज द बिग बॉस फिलिंग सर, असं म्हणतोय पुष्कर. पुष्कर जोग. येस. आय एम फिलिंग फिट ॲज अ फिल्ड, शार्प ॲज अ नील. पुष्कर बघतोस ना मला तू एकदम. सर पण वर्कआउट सुरू आहे का? वर्कआउट सुरू आहे, 100% सुरू आहे. वाव. पण आम्ही वाट बघत होतो बिग बॉस 3 मध्ये तुमचा हा फिट लुक आम्हाला बघायला मिळेल, कारण बिग बॉस मध्ये पण तुमचे छान वेगवेगळे लुक असतात. अर्थात नॉट ओन्ली बिग बॉस, तुम्ही प्रत्येक वेळी दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं लुक तुमचा बघायला मिळतो. अर्थात ते तुम्ही जाणून बुजून नाही करत, पण एक वेगळा फील येत असतो तो. नाही, मी पण या ह्यावेळेला बिग बॉस वाटलेलं मला की ह्यावेळेला बिग बॉस आता कधी होईल माहिती नाही, पण ऍक्च्युली आय थॉट की चल ह्यावेळेला बिग बॉसला काहीतरी एक वेगळा लुक तरी दिसेल. आय व्हेरी कॉन्शियसली ठरवलं की यावेळेला जरा वजन कमी करू. आणि पण आता हु नोज आफ्टर दिस. अँड आय एम नॉट इवन बॉदर्ड. म्हणजे आता लोक घाबरतात कधीपर्यंत चालणार आहे. अरे कधीपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत एकही पेशंट असेल ना देशात तोपर्यंत चालणार आहे. हे लोकांनी समजून घ्यावं. कारण हे तुम्ही हा लॉकडाऊनचा पिरियड, लॉकडाऊन उठणार का? अरे लॉकडाऊन काही गंमत म्हणून नाही की 14 तारखेला हा व्हायरस गायब होणार आहे म्हणून 14 तारखेपर्यंत नव्हता ठेवला ना, बरोबर. कंट्रोलच ठेवला होता. तर जर का तो कंट्रोल होत नाहीये तर लॉकडाऊन विल एक्सटेंड आणि वी बेटर एक्सेप्ट इट आणि बी प्रिपेअर्ड फॉर इट. हे खूप गरजेचं आहे. आणि सर म्हणजे संख्या ती वाढत चालली आहे, डिक्रीज नाही होते. दिवसेंदिवस तो आकडा जो आहे ना तो वाढत चाललेला आहे, म्हणजे कोरोनाग्रस्तांचा असेल किंवा पॉझिटिव्ह पेशंटचा. त्यामुळे मला वाटतं आपण याचं गांभीर्य जास्तीत जास्त घेतलं पाहिजे. आणि जे पण कोणी हेच होतं ना, मग तेच म्हटलं ना की जो एक आता काय होतं, तो टेस्ट होईपर्यंत त्याला माहिती नाहीये समजा, पण त्या दरम्यान तो पॉझिटिव्ह आहे आणि त्याला कळण्यापर्यंत ज्या काळात तो लोकांना भेटलाय ना, तर दे आर ॲट रिस्क टू गेट इट. कारण हा खूपच कंटेजियस आहे. हा खूपच कंटेजियस व्हायरस आहे. त्यामुळे हे जोपर्यंत हे होत नाही ना, काय जोपर्यंत तो कर्व खाली येत नाही ना, तोपर्यंत आपण हा विचारही करू नये की हे लॉकडाऊन होतील. आणि राहू घरी जिवंत राहू. मला सगळ्यांना हे कळकळीची विनंती आहे की घरी राहा, जिवंत राहा. एक सर टाइम काही आहे द्यायला. व्ह्युअर्स आहेत, तर त्यांचे काही प्रश्न असतील तर धनश्री गोगाटे विचारते. हाय सर, कसे आहात? मी मस्त. बिग बॉसचा एक पेज आहे, सर लव्ह युअर ॲटिट्यूड असं म्हणतात. पुष्करचा पुन्हा मेसेज आहे, लव्ह यू सर, तुम्हीच आमचे असं म्हणतोय पुष्कर. मी वाय पुष्कर, आय लव्ह यू टू पुष्कर. आणखीन बरेच मेसेजेस आहेत. प्रियांका कारेकर म्हणते, आय एम मिसिंग बिग बॉस मराठी. आय एम मिसिंग इट टू प्रियांका. आय एम वेटिंग फॉर बिग बॉस 3 टू स्टार्ट. पण सर बिग बॉसचं फिलिंग येतंय का तुम्हाला? नाही येते, कारण नाही येते. हा, मुलींना येत असं म्हणतात ते. मुलांना वेदा म्हणते आम्हाला येते. सई, सत्या, गौरी यांना हाय करता येईल का? आहेत का आजूबाजूला? आणि सत्याचं पण विशेष कौतुक करायचं आहे मला, त्याने खूप छान केलेलं आहे. कुठे ते मला माहित आहे. मेधाला हाय म्हण इथे. मेधा मॅम इथे ना, मेधा तिकडे लाईट आहे पाठी. इथे हाय म्हण इथे. ही आमची लाडकी आहे. तिने पण खूप छान काम केलंय. तू पण खूप छान काम केलेलं आहेस. थँक्यू. मस्त काम केलंय. तिचा डेब्यूच आहे. हो. आणि हाय मॅम, हाऊ आर यू? बी सेफ. तिकडे कॅमेरा इकडे कुठे जाते मेधा? ही काय खाली दिसतेस ना तू? हाय हाय, टेक केअर मॅम. सत्य कुठे बोलू जरा? कोणतरी आय एम वेदांत म्हणतायत, लुकिंग हँडसम सर. थँक्यू सो मच. चला, यू मेड माय डे. आणि काळे धंदेचा सेकंड पार्ट विचारतोय कोणतरी. ते मला माहिती नाही, पण मला अजून कोणी बोललेलं नाहीये. आमचा सिनेमॅटोग्राफर आलेला आहे. येस. हाय तुझे, हाऊ यू? आय एम गुड, हाऊ यू? आय एम गुड. बी सेफ. आणि खूप कौतुक तुझं, कारण तू खूप छान काम केलेलं आहे कॅमेराच्या मागे. खूप अभ्यास आहे. ओरी कुठे मला माहिती नाही. ओके. ह्याला काय म्हणायचं आपण टीव्हीला इडियट बॉक्स म्हटलं तर ह्याला काय म्हणायचं आपण? हे जे
माझ्यासमोर बघतोय त्याला. इन्स्टाला आपण सर तुम्ही ते इन्स्टा नाही ग, हे जे यंत्र आहे ना ज्याला आपण मोबाईल म्हणतो, ओके मोबाईल इडियट आपण बॉक्स टीव्हीला ना सुरुवातीला इडियट बॉक्स म्हणायचो, इडियट बॉक्स म्हणत होतो बरोबर. याला डिस्गस्टिंग पीस ऑफ इक्विपमेंट असं म्हणू. कारण तर इतकी डिपेंडन्सी झाली आहे ना त्याच्यावरती. खूप खूप. तुम्ही खूप आवडते आहात असं प्रणाली म्हणतेय. प्रणाली, थँक्यू सो मच. तू काय ती कधी फिल्म पाहिलीस की नाही, पण कधी केलेली आम्ही, तू पाहिलीस ऑब्व्हियसली, किती खूप जणांनी पाहिली पाहिली मला माहिती नाही. खरंच. आणि ती जास्तीत जास्त मला वाटतं सोशल मीडियावर जे ऍक्टिव्ह तुम्ही इन्स्टावरही पोस्ट केली होती. हो 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 आणि हो, सलमानने सलमान पण ती केलं. पोस्ट केली त्यामुळे त्याच्यानंतर आणखी खूप मेसेजेस येत आहेत सर. वेट लॉस जर्नी बद्दल कोणतरी विचारत होतं सर. ते मी हे झालं ना, हे उठलं ना काय लॉकडाऊन, की मी कन्सल्टिंग सुरू करणार आहे, अँड ॲट अ व्हेरी रिजनेबल प्राइस. सागर मांजरेकर म्हणतात सर प्लीज टेक माय नेम. सागर मांजरेकरचं नाव घेऊ मी, घेतलं. कोणतरी आवडते संगीतकार विचारत होतं तुम्हाला, नाव वर केलेलं आहे. माझा आवडता संगीतकार आता मी नवीन हितेश मोडक नावाचा म्युझिक डिरेक्टर, व्हेरी व्हेरी टॅलेंटेड, ज्यांनी माझा पांघरुण मध्ये काही गाणी केली. अजित परब आहे माझा एक चांगला, पण हितेश इज अ फाईन, म्हणजे मला सापडलं आणि त्याला फॅन्टॅस्टिक जॉब, त्याने पांघरुणचं बॅकग्राऊंड किंवा हे जे केलं ना ते फिनॉमिनल आहे. सुकन्याताई आल्या, सुकन्या मोने. शॉर्ट काय म्हणणं आहे फिल्म त्याचं? अप्रतिम झाली असं म्हणतात सुकन्याताई. हो, थँक्यू मॅम सुकन्या, थँक्यू. सर तुमचा आवाज येत नाहीये. काहीतरी नेटवर्क इश्यू आलाय वाटतं. कोणी व्ह्युअर्स आहेत, मला असं वाटतं आपण जास्तीत जास्त आवाहन करूयात आणि जागरूक करण्याचा प्रयत्न करूयात, कारण अजूनही काही महाभाग लोक जे आहेत ते घराबाहेर पडतायत. त्यामुळे मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून आणखी आवाहन केलेलं. नाही काय इट इज म्हणजे आता मला तेच कळत नाही, म्हणजे आय एम नॉट टॉकिंग, जरा एज्युकेटेड पीपल, जे शिकलेले काही लोक आहेत, गाड्या बिड्यांमधनं व्यवस्थित बाहेर पडून त्यांना, म्हणजे त्यांना काय सांगायचं आता, इडियट्स आहात का तुम्ही? म्हणजे अगदी म्हणजे जीवाचा आणि मरणाचा प्रश्न असेल तर तुम्ही बाहेर पडा रे, म्हणजे अगदी तुम्हाला काही, आय एम नॉट सेइंग की पडू नका, बरं ते पडल्यावर पण तुम्ही काळजी घेताय का, तुम्ही बाहेर पडताय का गाडीतनं गेल्यावर, आर यू एट अ रिस्क टू कॉन्ट्रॅक्ट इट, आर यू एट अ रिस्क टू गिव्ह इट टू युअर फॅमिली, टू द नेबर्स, टू द, ते खूप गरजेचं आहे आपल्याला फॉलो करणं. आणि हे जर का वाढलं, ते कंट्रोलच्या बाहेर जाईल, तर ते, आणि ते कंट्रोलच्या बाहेर न जाऊ देणं ही जबाबदारी आपली आहे. म्हणजे उद्या आपण उठून गव्हर्नमेंटला काही बोलू शकत नाही की तुम्ही, त्यांनी पहिल्यापासून सांगितलं तुम्ही घरात राहा, सुरक्षित राहा. कारण हे जर का हाताबाहेर गेलं, त्याचे परिणाम फार फार, म्हणजे आता तुम्हाला एक 2 महिन्याचा जो लॉकडाऊन आहे, त्याच्याऐवजी 1 वर्षाचा लॉकडाऊन सहन करावा लागेल. आणि त्याचं सिरियसनेस लोकांपुढे पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि नका नका खूप लाईटली घेऊ हे ह्याला काही थर्ड हे नाहीये काय, यातला आउटकम नाहीये, यातला आउटकम एकच आहे, तुम्हाला तो व्हायरस होऊ शकतो, अँड देर आर पॉसिबिलिटीज दॅट यू कॅन डाय ऑफ इट, और यू कॅन गिव्ह इट टू समवन एल्स कॅन डाय ऑफ इट. त्यामुळे घर में रहो, सुरक्षित रहो, मुलांची काळजी घ्या, तुम्हाला मुलांबरोबर जास्त काळ काढायचा असेल आणि त्यांचं आयुष्य चांगलं झालेलं बघायचं असेल तर स्टे होम, स्टे सेफ. नक्कीच. आणि एमआयजी तुम्ही खरं तर तुमच्या या वास्तव 2 या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून ते खूप उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ज्यांनी पाहिली नसेल तर ती कुठे पाहता येईल सांगाल एकदा सगळ्यांना व्ह्युअर्सना? काय मी इन्स्टावर आहे, फेसबुकवर आहे, काही काही लोकांनी ती कुठल्या कुठल्या लोकांनी ती युट्यूबवर केली आहे, पण मी काढली नाही, कारण म्हटलं जितके जास्त लोक बघतील तितकं जास्त चांगलं आहे. त्यामुळे युट्यूबवर पण आहे, कोणी टाकलेली आहे ती, तिकडे बघू शकता. मला कोणीतरी विचारलं काय कॉपीराईटचा इश्यू, म्हटलं नाही रे, म्हटलं मला ह्याच्यातनं काही पैसे नको आहे,
ही फिल्म जास्तीत जास्त लोकांनी बघावी. ते कुठल्याही पद्धतीने बघितलं तर माझा काही प्रॉब्लेम नाही. एक्झॅक्टली. खूप खूप धन्यवाद महेश सर, Thank तुम्ही you. या लाईव्ह सेशन मध्ये जोडण्यासाठी लगेचच तयार झालात त्यासाठी. आणि तुम्ही पण काळजी घ्या, बी सेफ. आणि आम्हाला तुमचा आणखी रेसिपी व्हिडिओ बघायचे सर. तो आपण नेक्स्ट करू ते आपण जेवणाचा करू. छान. चालेल चालेल. ओके. बाय बाय. थँक्यू सर. सेफ, बी सेफ. बाय.